जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत। बचत गटांना मार्गदर्शन, प्रशिक्षण, अर्थसहाय्य देण्याबरोबरच त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मदत दिली जाते आहे। पालघर जिल्ह्यात 2013-14 पासून उमेद कार्यक्रम राबवण्यात येत असून सध्या जिल्ह्यात 17,500 बचत गट कार्यरत आहेत। या गटांमध्ये सुमारे 1,60,000 महिला सक्रिय सहभागी आहेत। शासनाकडून मिळालेल्या अर्थसहाय्याच्या आधारे अनेक महिलांनी गृह उद्योग पूरक व्यवसाय सुरू करून आर्थिक प्रगती साधली आहे। त्याचबरोबर नियमित बचत, स्वयंरोजगार आणि स्थानिक उपक्रमांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढताना दिसून येते आहे। गेल्या वर्षापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 64,000 कुटुंबे लखपती झाली असून चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस आणखी 66,000 कुटुंबांना लखपती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। त्यानुसार यावर्षी एकूण 1,30,000 लखपती कुटुंबे निर्माण करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे। महिला सक्षमीकरणासाठी प्रशासनाने क्लस्टर फेडरेशन मार्फत सुमारे 40 कोटी रुपयांचा सामुदायिक निधी बचत गटांना उपलब्ध करून दिला आहे। यासोबतच 25 ते 30 कोटी रुपयांचे कमी व्याजदराचे तर वेळेत परतफेड केल्यास व्याजमुक्त बँक कर्जही देण्यात आले आहे। व्यवसाय वृद्धीसाठी सक्रिय बचत गटांना स्मार्ट प्रकल्प आणि अन्य योजनांच्या माध्यमातून सुमारे 5 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आला आहे। बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रदर्शनाचे उपक्रम राबवले जात आहेत। स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा विकास यंत्रणा आणि उमेद विभागाचे अधिकारी सातत्याने प्रयत्न करत आहेत। तसेच उत्पादनांचे आकर्षक पॅकेजिंग, प्रभावी ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे। आगामी काळात हे प्रशिक्षण आणि प्रशासनाकडून मिळणारे आर्थिक पाठबळ बचत गटांच्या महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते यांनी व्यक्त केलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।